नमस्कार. सिटी न्यूजच्या मराठी बातमीपत्रात प्रेक्षकांचं मनपूर्वक स्वागत. बातमीपत्राची सुरुवात करूया सुविचार मालेने. बातमीपत्रात वेळ झाली एका विश्रांतीची. विश्रांतीनंतर पुन्हा भेटू. पहा फक्त सिटी न्यूज. विसाव्यांती पुन्हा आपलं स्वागत आहे. चला बघूया बातम्या विस्तारित स्वरूपात. आता बातम्या गुन्हेगारी जगताच्या अर्थात क्राईम वॉच. साबणपुरा हत्याकांड प्रकरणी पोलिसांनी 5 आरोपींना अटक केली आहे. कडेकोट पोलीस बंदोबस्तात आरोपींना न्यायालयासमोर पेश करण्यात आलं असता त्यांना 4 दिवसांची पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे. रविवारी झालेल्या हत्याकांड प्रकरणी सोमवारी पोलिसांनी 5 आरोपींना अटक केली. मंगळवारी या 5ही जणांना न्यायालयात पेश करण्यात आलं. उमेश आठवले, निलेश आठवले, शुभम जवंजाळ, अंकित जिरापुरे, राजू मांडवे या 5 जणांना पोलीस बंदोबस्तात न्यायालयासमोर हजर करण्यात आलं असता 5ही आरोपींना 4 दिवसांची म्हणजे 7 नोव्हेंबर पर्यंत पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे. धन्यवाद. 5 ऑक्टोबर रोजी दर्यापूरचे रहिवासी श्रीकृष्ण मालवे यांचा मुलगा अंगणात खेळत असताना ट्रॅक्टरने चिरडून त्याचा मृत्यू झाला. याबाबत श्रीकृष्ण मालवे यांनी पोलिसांकडे तक्रार करूनही त्यांना न्याय मिळालेला नाही. याबद्दल त्यांनी सिटी न्यूजकडे कैफियत मांडली आहे. न्यायाची मागणी केली आहे. दर्यापुरात 5 ऑक्टोबर रोजी भीषण अपघात झाला. MH27BB 0245 क्रमांकाच्या ट्रकने अंगणात खेळणाऱ्या आदित्य श्रीकृष्ण मालवे या 2 वर्षांच्या बालकाला चिरडलं. त्याचा जागीच करुण अंत झाला. या घटनेने मालवे दाम्पत्य शोकसागरात बुडालं. ट्रॅक्टर चालकाला शिक्षा करून न्याय मिळण्याच्या मागणीसाठी श्रीकृष्ण मालवे यांनी पोलिसांकडे धाव घेतली. मात्र त्यांना न्याय न मिळाल्याने शोकाकुल श्रीकृष्ण मालवे यांनी सिटी न्यूजकडे कैफियत मांडली आहे. नांदगाव खंडेश्वर येथील रुग्णवाहिका ऑक्सिजन भरण्यासाठी जात असताना गोपालनगर वळणाजवळ अपघात झाला. विद्यार्थी घेऊन जात असलेल्या ऑटोने रुग्णवाहिकेला मागून धडक दिली. सुदैवाने जीवितहानी झाली नाही, कोणीही जखमी झालं नाही. नांदगाव खंडेश्वरची MH14CL 0447 क्रमांकाची रुग्णवाहिका इरविनमध्ये रुग्ण सोडून MIDCत ऑक्सिजन भरण्यासाठी जात असताना अपघात झाला. गोपालनगर वळणावर विद्यार्थी घेऊन जाणाऱ्या ऑटोने रुग्णवाहिकेला ओव्हरटेक करण्याचा प्रयत्न केला. या नादात ऑटोची रुग्णवाहिकेला मागून धडक बसली. सुदैवाने जीवितहानी झाली नाही किंवा कोणी जखमीही झालं नाही. ऑटो व अँब्युलन्सचं नुकसान झालं. दोन्ही वाहन चालकांनी परस्परांविरुद्ध राजापेठ पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली आहे. विद्यार्थी घेऊन जाणाऱ्या ऑटो चालकाने वास्तविक दक्षतापूर्वक ऑटो चालवायला पाहिजे, कारण पालक मोठ्या विश्वासाने आपल्या मुलांना ऑटो चालकांच्या स्वाधीन करतात. या अपघातात सुदैवाने हानी झाली नाही. ती झाली असती तर नवसारी अपघाताची पुनरावृत्ती झाली असती. महाराष्ट्राचे महामहिम राज्यपाल यांनी अमरावतीला धावती भेट दिली. महामहिम राज्यपाल सी विद्यासागर राव यांनी मेळघाटचा दौरा केल्यानंतर त्यांचं अमरावतीत आगमन झालं.
सर्किट हाऊस येथे त्यांना सलामी देण्यात आली. शेतकऱ्यांच्या संदर्भात निवेदन सादर करण्यात आलं. इलेक्ट्रॉनिक मीडियाच्या काही पत्रकारांना मात्र यावेळी दूर ठेवण्यात आल्याने त्यांच्यामध्ये रोष होता. सर्किट हाऊस येथे महामहिम राज्यपाल सी विद्यासागर राव यांचं आगमन झालं असता त्यांना सलामी देण्यात आली. आमदार रवी राणा, जिल्हा परिषद माजी अध्यक्ष सुरेखा ठाकरे यांनी राज्यपालांना निवेदन दिलं. यावेळी इलेक्ट्रॉनिक्स मीडियाला मात्र दूर ठेवण्यात आलं. सर्किट हाऊसवरून राज्यपालांचा ताफा विद्यापीठाच्या हेलिपॅडकडे रवाना झाला. बातमीपत्रात घेऊया काही क्षणांचा विसावा. विसाव्यानंतर पुन्हा भेटू. पहा फक्त सिटी न्यूज. विसाव्याअंती पुन्हा आपलं स्वागत आहे. वळूया उर्वरित घडामोडींकडे. मंगळवारी सर्वत्र अष्टमीचा 8वी हा सण साजरा होतोय. 8वीचं पूजन करून नव्यानं आलेलं धान्य, बोर, आवळा, चिंच हे देवीला अर्पण केलं जातं. सृजनशीलता जपणारे हे सण भारतीय परंपरेत आहेत. त्यापैकीच एक म्हणजे 8वी. 8वीच्या पर्वावर ज्येष्ठा कनिष्ठांचा सणही साजरा होतोय. नुकतंच नवरात्र पार पडलंय. अष्टभुजा देवीची दुर्गेची आराधना नवरात्रात झाली. आश्विनातील अष्टमीला मंगळवारी 8वीचा सण साजरा होतोय. 8वी म्हणजे देवीच्या 8 रूपांची पूजा. मातीची घागर व त्यावर ज्वारीच्या धांड्यांची खोपडी ठेवून पूजा केली जाते. त्यासाठी बाजारपेठेत मातीच्या घागरी, झोपड्यांची विक्री करण्यात येते. नागरिक सकाळी घागर, खोपड्या यांची खरेदी करण्यात मग्न होते. 8वी मातेला बोर, चिंच, आवळा, कोवळी ज्वारी, हिरव्या बांगड्या वाहिल्या जातात. हे पुढे बाजारात विकले जात आहेत. सृजनशीलता जपणारा हा सण आहे. नव्याने पिकलेलं धान्य हे प्रथम देवदेवतांना अर्पण करायचं, कृतज्ञता व्यक्त करायची व नंतर स्वतः त्याचा उपयोग करायचा, ही शिकवण भारतीय संस्कृतीची आहे. नवनिर्मितीचं प्रतीक असे मातीचे घट, नुकतेच झाडावर लगडणारे बोर, चिंचा, आवळे जे माणसाच्या आरोग्याला हितकारक आहेत ते या सणांच्या निमित्ताने घरात आणले जातात व त्याचा घरातल्या व्यक्तींसाठी वापर होतो. ही त्यामागची पार्श्वभूमी आहे. हा अर्पण भाव त्यामागे आहे. आठवीच्या या पर्वावर ज्येष्ठा कनिष्ठांचं आगमनही काही घरांमध्ये झालंय. भक्तिभावाने आपल्या बाळांसह माहेरपणाला आलेल्या ज्येष्ठा कनिष्ठांचा उत्सव साजरा होतोय. उतू नको, मातू नको, घेतला वसा टाकू नको या महालक्ष्मीच्या आदेशाप्रमाणे महालक्ष्मी पूजन केलं जात आहे. सुंदर आरास, नैवेद्य, फुलोरा असा सारा थाट ज्येष्ठा कनिष्ठांसाठी केला जातोय.
ते काही नाही सकाळी संध्याकाळी काही बोलताना निघाला पाहिजे. नक्कीच निघाल झाले नाही तर काय बरोबर आहे ना. हे बाई हे चुपच राखली. पटकन होते आता त्याच्यासाठी कोणा जायला आमच्या तिथं माग लावून मोबाईल अपने घर की बात है. इकडे जाते ते देखना पीछे बाहर साबणपुरा हल्ला प्रकरणी अनेक अफवा पसरवल्या जात आहेत. या अफवांवर विश्वास न ठेवता शांतता कायम राखण्याचं आवाहन मुस्लिम समुदायाने केलं. या संदर्भात एक पत्रकार परिषद घेण्यात आली. तन्वीर आलम व त्यांच्या बंधूंवर रविवारी रात्री जीवघेणा हल्ला झाला. यामध्ये जखमी असलेल्यांविषयी अफवा पसरवल्या जात आहेत. तेव्हा या अफवांवर विश्वास ठेवू नये असं आवाहन मुस्लिम समुदायाने एका पत्रकार परिषदेमार्फत केलंय. हमारी ये कॉन्फ्रेंस जमीयत उलमा के प्लेटफॉर्म से ली गई है. इसका विषय और मकसद ये है कि जो मुशीर आलम की जो मौत और जान गई है, जो दो हिंदू भाइयों के लड़ाई में सुलह कराने के लिए और हिंदू मुस्लिम तहजीब को बरकरार रखने के लिए उनकी जान गई है, तो हमारा विषय मकसद ये है कॉन्फ्रेंस का कि इस मामले को दूसरा रुख न दे और कुछ सरपरस्त लोग सियासी लोग इसको सियासत गर्म न करें, बल्कि हमारे मुस्लिम भाई भी अपने जज्बात को काबू में रखें. हम प्रशासन से मीडिया के वास्ते से दरखास्त करना चाहते हैं, शहीद मुशीर आलम की जो वारदात हुई, शहीद हुए हैं, तो उनको उनके मुजरिमीन जो है उनको पूरी सजा मिलना चाहिए और उनको अंजाम तक पहुंचना चाहिए ताकि इसके बाद कोई ऐसी वारदात न पेश हो. और हम तमाम मुसलमान भाइयों से दरखास्त करेंगे, उनके रिश्तेदारों से दरखास्त करेंगे, वो कानून को हाथ में लिए बगैर कानून पे एतमाद रख के जो तंजीम जमीयत उलमा और दीगर संगठनें इस मामले में कोशिश कर रहे हैं, हमको उम्मीद है मालिक से कि ये सही तक हमारे प्रशासन और मीडिया इसको सही रूप देके हमारे शहर के वातावरण को बरकरार रखेंगे. और जो हमारे मुल्जिम मकतूल शहीद मुशीर आलम है, उनको हम दरखास्त करेंगे हमारे शहर जो है अध्यक्ष से और इसी तरह हुकूमत से कि उनको कुछ मुआवजा और इनाम मिलना चाहिए, इसलिए कि उनकी जान अपने जात के लिए नहीं है बल्कि दो हिंदू ग्रुपों को छुड़ाने और बचाने के लिए और माहौल को बनाने के लिए गई है. इसलिए उनको भी इनाम मिलना चाहिए और उनका सत्कार होना चाहिए और उनके वारिसीन को तसल्ली मिलना चाहिए और साथ साथ में मुजरिमीन को आखिरी दर्जे का जो है सजा जल्द से जल्द मिलना चाहिए. अगर सजा में ताखिर होगी, फैसले में ताखिर होगी और उसको गलत रूप दिया जाएगा तो फितरी बात है, मेरे भाई के साथ मेरे बाप के साथ कुछ हुआ तो मेरी अकल काम नहीं करती है, मैं कोई गलत कदम उठा लूं. अगर मुझे सही नतीजा इंसाफ मिलता है तो मैं उसको तसल्ली देकर जो है उसको अपने जज्बात को काबू में रख सकता है. इसलिए मीडिया का भी, हुकूमत का भी, प्रशासन का इस सिलसिले में सही रवैया रखते हुए मुल्क के सलामतियत को और जमहूरियत को और खुशनुमा शहर के वातावरण को बाकी रखने के लिए ये कॉन्फ्रेंस ली गई थी, मुसलमानों के लिए, अपने के पैगाम के लिए और सियासी लोगों को इस सिलसिले में सियासत न गर्म करने के लिए और प्रशासन और हुकूमत को दरखास्त करने के लिए कि मुजरिमीन को सजा दी जाए और मजलूम शहीद को सत्कार किया जाए. हमारा विषय इस प्रेस कॉन्फ्रेंस का यही था और जमीयत उलमा का हमेशा से यही रोल रहा है कि मुल्क की जमहूरियत, गंगा जमुना तहजीब, हिंदू मुस्लिम प्यार बरकरार रहे. हमारा यही पैगाम है आपके वास्ते से. दिवंगत आपा टोबरे आत्मरंग यांच्या तृतीय स्मृती दिनानिमित्त आत्मारामजी टोबरे गौरव पुस्तिका प्रकाशन व सत्कार सोहळा घेण्यात आला. टाउन हॉल येथे झालेल्या समारंभाला महापौर व मान्यवर साहित्यिक उपस्थित होते. आत्मारामजी टोबरे गौरव पुस्तिकेचं प्रकाशन व ध्येयवेड्या तरुण तरुणींचे सत्कार टाउन हॉल येथे करण्यात आले. हिंदी साहित्यिक भगवान वैद्य प्रखर यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या कार्यक्रमाला महापौर रीना नंदा, लेखा व कोषागारेचे संचालक नक्वी व मान्यवर उपस्थित होते. मान्यवरांच्या हस्ते प्रकाशन व सत्कार करण्यात आले.
भाग्य समजते. हे चांगले लोक माझ्या प्रभागात राहतात. मी सांगू शकते की मेरे प्रभाग के है. आणि या माध्यमातून सन्माननीय सुधाकर भाऊ, सन्माननीय संपादक बाबासाहेब गावंडे, हे आहे की पूर्ण हॉल भरलेला आहे. मागे पाहत असताना की सर्व ओळखीचे आहेत, सर्व सन्माननीय बसले आहेत, ज्येष्ठ नागरिक जे त्यांच्या सोबत कुठे ना कुठे मनापासून जोडलेले आहेत. जेव्हा एखादा माणूस सामाजिक कार्य करतो आणि एका सामान्य कुटुंबात ज्यांचा जन्म झाला आणि माझाही त्यांचं जवळचं नातं मी तुम्हाला आज सांगते की तेही जिल्हा अकोल्याचे आहे आणि तिथे शिकले आणि मीही अकोल्याची आहे. म्हणजे कुठे ना कुठे आमचं नातं आहे. नवाथे येथील शीतला मातेच्या मंदिरात महाप्रसादाचं वाटप करण्यात आलं. मोठ्या संख्येनं भाविकांनी महाप्रसादाचा लाभ घेतला. नवरात्र पर्वाची सांगता व आठवीच्या पर्वावर नवाथे येथील शीतला मातेच्या मंदिरात महाप्रसादाचं वाटप करण्यात आलं. मोठ्या संख्येनं भाविकांनी महाप्रसादाचा लाभ घेतला. दरवर्षीप्रमाणे आपल्या नवाथे शीतला माता मंदिरावर भंडारा होत असते आणि खरोखरच माझं या भंडाराच्या उद्देशातून हे म्हणणं आहे की प्रत्येक माणसाने इथे येऊन दर्शन घ्यावं आणि खरोखरच शक्तिशाली शीतला माताचा आशीर्वाद घ्यावा आणि प्रसादाचा सर्वांनी लाभ घ्यावा, हीच मला माझी विनंती आहे. एक नजर बातमीपत्रातील अन्य महत्त्वाच्या घटनांवर. वेळ झाली आहे आपली रजा घेण्याची. आपणास काही माहिती द्यायची वा काही सुचवायचे असेल तर आमच्याशी थेट संपर्क करा. आमचा पत्ता सिटी न्यूज कार्यालय, मातोश्री आर्केड, सहकार भुवन समोर, मोर्शी रोड, अमरावती. आमचा फोन नंबर आहे 3298-161. वेबसाईट आहे www.citynews.net.in. अचूक, सडेतोड आणि निर्भीड बातम्यांसाठी बघत रहा अमरावतीचं नंबर 1 चॅनेल, फक्त सिटी न्यूज. बातमी आमची, विश्वास तुमचा.